नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र. 1 जानेवारीला पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा इथं आंबेडकरी अनुयायी मोठ्या उत्साहानं शौर्य दिवस साजरा करतात. इथल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकरी अनुयायी येत असतात आणि यंदा मोठ्या उत्साहात 201वा शौर्य दिन साजरा केला जातोय. भीमा कोरेगाव इथं 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचाराला आता 5 वर्ष पूर्ण होतील आणि या संपूर्ण प्रकरणावरून अनेक वादविवाद उमटलेत. पण इतिहासाचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या कोरेगाव लढाईचं सत्य नेमकं आहे तरी काय, हे आपण या चर्चेतून जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या प्रतिनिधी अश्विनी सातवडोके. रुबीना, कोरेगाव भीमामध्ये मी आहे आणि या ठिकाणी दरवर्षी 1 जानेवारीला शौर्य दिन जो आहे तो साजरा केला जातो. माझ्या मागे जो दिसतोय तो विजयस्तंभ आहे. ही जी लढाई झाली होती त्या लढाईमध्ये ज्या महार बटालियन मधले जे शूरवीर होते, ज्यांनी आपलं बलिदान दिलं होतं, त्यांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी हा विजयस्तंभ जो आहे तो या ठिकाणी उभारला आणि तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणी लोक जे आहेत, आंबेडकरी अनुयायी जे आहेत, ते मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी येत असतात. 205 वर्ष या लढाईला झालेली आहेत. नेमकी ही लढाई का आहे, आंबेडकरी अनुयायांना ही लढाई आपल्या अस्मितेची का वाटते, हे सगळं आपण या चर्चेमधून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत राहुल डंबाळे, सर्जेराव वाघमारे आणि इतर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या चर्चेमध्ये सहभागी असणार आहेत. मी पहिल्यांदा राहुल डंबाळेंकडे जाते. आज 205 वर्ष या शौर्य दिनाला होत आहेत. 2018ची घटना सोडली तर त्यानंतर आज तागायत मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला जातो. नेमकं ही लढाई जी आहे ती कोणामध्ये झाली होती, या लढाईचं इतिहासामधलं महत्त्व काय? या लढाईच्या संदर्भामध्ये प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार इंटरप्रिटेशन करतो, आपल्या सोयीनुसार अर्थ लावतो आणि त्याचा एक मिसयूज करून मेसेज दुसरी चुकीच्या पद्धतीनं बाहेर पाठवतो. त्याबद्दल मला 3 तथ्य या ठिकाणी मांडायचे. पहिलं तथ्य जे आहे की या ठिकाणी भीमा कोरेगावला लढाई झाली का, तर हो, ती निश्चित लढाई झालेली आहे. ती लढाई निश्चित निर्णायक विजयापर्यंत झाली. कारण उजव्या विचारसरणीचे जे इतिहास लेखक आहेत ते या ठिकाणी लढाई झालीच नाही, चकमक झाली, अशा प्रकारच्या वल्गना करतात. परंतु आपल्या विजयस्तंभाची जी कोनशिला लिहिली गेलेली, जी 1822ला या ठिकाणी उभारली गेली होती, त्याच्यानंतर जी लिहिली होती, त्याच्यामध्ये स्पष्टपणाने विजय संपादन केल्याबद्दल असा प्रकारचा शब्दप्रयोग आहे. म्हणजे विजय संपादन केलाय हे 1822लाच अधोरेखित झालेलं आहे. त्यामुळे ही लढाई झाली होती. लढाई पेशव्यांच्या विरोधामध्ये ब्रिटिशांनी जिंकली होती. मग दुसरा प्रश्न असा येतो की ब्रिटिशांच्या बाजूनी लढणारे कोण होते, त्यात महार होते का नव्हते, आणि जर लढणारे महार असतील तर मग ते गद्दार होते का नव्हते, असा दुसरा प्रश्न येतो. तर मग त्या संदर्भामध्ये आमचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की या लढ्यामध्ये महार लोक हे अद्वितीय शौर्य गाजवणारे होते, त्याबद्दल कोणतंही शंका असण्याचं कारण नाही. परंतु महार सैनिकांसमवेत इतर जाती धर्माचे देखील सैनिक होते. म्हणजे यामध्ये आपण ज्या ठिकाणी उभे राहतो, या स्तंभाच्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे रखवालदारी गेली होती आणि या स्तंभाच्या बदल्यामध्ये, म्हणजे दिवाबत्ती करण्याच्या बदल्यामध्ये त्यांना रोजनामा म्हणून त्यांना जी 264 एकर जमीन दिली गेली होती, ते देखील माळवतकर हे या लढ्यामध्ये महार सैनिकांसमवेत ब्रिटिशांच्या बाजूने लढलेले जखमी सैनिक होते आणि जखमी सैनिक म्हणून त्यांच्याकडे ती सनद गेली होती. म्हणजे ह्या लढ्यामध्ये मराठा लोक सुद्धा महार सैनिकांच्या समवेत ब्रिटिशांच्या बाजूने पेशवाईच्या विरुद्ध लढले होते. हा देखील एक तितकाच महत्वाचा इतिहास आहे. आणि तिसरा महत्वाचा इतिहास हा आहे की आमच्यासाठी 1818 सालचा काय विषय आहे का महत्वाचा, तर तो निश्चित आहे, तो प्रेरणादायी आहे. परंतु 1827 साली ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विजयस्तंभावर आले भेट देण्यासाठी, शिवराम जानबाग कांबळे जे पुण्यातले आंबेडकर पूर्वकालीन जे विचारवंत आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि समाज सुधारक आहेत दलित चळवळीचे पुण्यातले, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन या ठिकाणी भेट दिली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली 1 जानेवारी 1927ला आम्हाला एक दिव्य मंत्र दिला होता, एक विचारधारा दिली होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही संख्येने जरी कमी असलात आणि तुमचा लढा एका बलाढ्य शक्ती विरुद्ध जर असेल, परंतु तुमचा हेतू प्रामाणिक असेल आणि तुमचा लढा मानवतेच्या दृष्टिकोनात नसेल, तर तुम्हाला त्यावर विजय संपादित करता येतो. आणि ते सांगण्याचं हे प्रतीक आहे, हे तुमच्या शौर्याचं प्रतीक आहे. अगदी बरोबर.
हे शौर्याचं प्रतीक म्हणून हा शौर्य दिवस जो आहे तो साजरा केला जातो. पण एक प्रवाह असा आहे की पेशव्यांच्या विरोधामध्ये ब्रिटिशांच्या बाजूनं ही लढाई लढली गेली, ही गद्दारी होती असाही मानणारा सांगणारा एक विचार प्रवाह आहे. मात्र या सगळ्याला बाजूला सारत लाखो लोक या ठिकाणी येतात. म्हणजे आपण असा अंदाज लावतोय की उद्या या ठिकाणी साधारणतः 8 ते 13 लाख लोक या ठिकाणी येतील. ही अस्मितेची लढाई किंवा हा जो विजयस्तंभ आहे तो तुम्हाला अस्मितेचं प्रतीक का वाटतो? एक तर पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, हे युद्ध ज्यावेळेस झालं त्यावेळेस 1818 साल होता आणि देश ही संकल्पना त्यावेळेस अस्तित्वात नव्हती. त्यामुळे जसे आपण एखादी मॅच खेळतो आणि त्या मॅचमध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतात त्या पद्धतीने पूर्वीचे युद्ध व्हायचे. अस्मितेची लढाई यासाठी आपण म्हणतो की पूर्वी संपूर्ण बहुजन वर्गाला एक ठराविक मनोवादी विचाराच्या लोकांनी ज्या प्रकारे वाळीत टाकलं होतं किंवा ज्या प्रकारे त्यांना वागणूक दिली जात होती, या युद्धानंतर ते अस्मिता किंवा ते समाधान आपल्या लोकांना बहुजन लोकांना मिळायला लागलं. ही युद्ध झाल्यानंतर खरा स्वाभिमान आपल्या लोकांचा जागा झाला. आपल्यावर होणारा अन्याय, आपल्यावर मिळणारी वागणूक ही युद्धानंतर ही संपुष्टात आली. ज्यावेळेस कॅप्टन स्टॉटन ब्रिटिशांचा कॅप्टन होता की त्यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली गेली, त्यावेळेस 834 सैन्य फक्त लढले, 28,000 विरुद्ध 834, आणि ही केवळ ह्या जागेवर हे युद्ध झालं. ह्याच्यात जे मृत्युमुखी सैन्य पडले ब्रिटिशांच्या बाजूने त्यांच्या स्मरणार्थ हा विजयस्तंभ उभारला गेलेला आहे. मुळातच या जागेवर ह्या जागेला अन्नसाधारण महत्त्व आहे की ही इथे गनिमिको स्टाईलने हे लढलं गेलं. पाठीमागे कोरेगाव आहे आणि ज्यावेळेस दुसरा बाजीराव पेशवा आपल्या सैन्यांना घेऊन आला आणि एवढं आपल्या बहुजन वर्ग म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने महार सैनिक जास्त होतं, पेरियार होतं, ख्रिश्चन होतं, मुस्लिम होतं, मराठा समाजाचं देखील सैन्य होतं. आपण आता पाहिलं तर खंडोजी बिन मालवतकर हा त्याच्यामध्येच एक होता. त्याच्या बदल्यात त्याला 260 एकर जागा दिली वगैरे हा भाग आहेच. परंतु आमचा स्वाभिमान कुठेतरी विकला जातोय किंवा आपल्याला कुठेतरी किंमत मिळली जात नाही, म्हणून त्या ताकदीने ही लढाई लढली गेली आणि 834 असताना देखील 28,000चा पराभव केला आणि 100% हे युद्ध या ठिकाणी जिंकले. तसं आपण तिथे फलक वगैरे आपण नेहमी वाचतो, तो इतिहास आहे. इतिहास हा 2 प्रकारचा आहे, परंतु ज्याला जसा वाटेल तसा इतिहास हा सांगितला जातो. परंतु ज्यावेळेचे जे ब्रिटिश अधिकारी आहेत त्यांची जे रनिंग स्टोरी आहे, त्यांनी पूर्वी रनिंग स्टोरी लिहायची, त्यांना कंपल्सरी असायचं. त्या रनिंग स्टोरीमध्ये असं सांगितलं जातं की हे जे युद्ध लढलंय याच्यात प्रामुख्याने महार सैनिक जास्त प्रमाणात होते आणि त्यांच्यामुळेच हे युद्ध जिंकलं गेलंय. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी एक फोटो जो आहे त्या कोनशिलेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी आलेले त्या फोटोमध्ये आहे. काय नेमका त्या फोटोचा इतिहास आहे, संदर्भ आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 साली या ठिकाणी त्यांच्या भीम अनुयायांसोबत आले आणि त्या अनुयायांनी ज्यावेळेस इथं भेट दिली त्याचा तो फोटो छायाचित्र आहे. आणि बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलं की बाबांनो, ह्या तुमचा पूर्वजांचा इतिहास आहे, तुम्ही या महार शूरवीरांचे अवलाद आहात, मुलं आहात, त्यामुळं तुम्ही त्या अनुषंगाने विचार करा, कारण हा इतिहास खोटा नाही. बाबासाहेबांनी 1927 साली सांगितलेला आहे. 1927ला बाबासाहेब या ठिकाणी आले. खरं तर दरवर्षी याही आधी अनेक लोक या ठिकाणी येत होते, मानवंदना देत होते आणि जात होते. 2018ला नेमकं असं काय घडलं या दिवशी की ज्यावरून खूप मोठा हिंसाचार झाला, दंगल झाली आणि त्यानंतर इथं येणाऱ्या आंबेडकर अनुयायांच्या संख्येमध्ये अनेक पटींनं वाढ झालेली आहे. ती घटना नेमकी काय होती? 2018 साली भीमा कोरेगाव शौर्य दिनाचं 200 वर्ष होतं. 200 वर्ष पूर्ण झाल्यामुळे देशभरामध्ये या शौर्योत्सवाची मोठी चर्चा होती, रेलचेल होती, कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. आणि अशा वेळेला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये उजव्या विचारसरणीचे लोक सत्तेत होते आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांचा या इतिहासाला विरोध होता. त्यांनी ती संधी साधली आणि आंबेडकरी अनुयायांवर एक तीव्र स्वरूपाचा भ्याड हल्ला केला आणि महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागेल अशा प्रकारची दंगल घडवली. दंगल घडवण्यामागे त्यांचा कुहेतू एवढाच होता की हा उत्सव बंद पडावा, आंबेडकरी अनुयायांमध्ये दहशत पसरावी आणि भविष्यामध्ये जी गर्दी होणार आहे ती आटोक्यात यावी. परंतु झालं उलटं की भीमा कोरेगावच्या हल्ल्यानंतरनं आंबेडकरी अनुयायांच्या संख्येमध्ये आणखीन दुपटीनं वाढ झाली. म्हणजे 2019चा भीतीच्या आणि तणावाच्या छायेखाली झालेला जरी उत्सव असला तरी सुद्धा त्यावेळेला सुद्धा 15 लाखापेक्षा अधिकची लोकसंख्या या ठिकाणी अभिवादन करायला आली होती. त्यानंतर आज ती संख्या वाढत जाऊन यावर्षी ती साधारणपणे 20 लाखाच्या आसपास या ठिकाणी लोक येतील अभिवादन करायला, अशी शक्यता प्रशासनाकडनं वर्तवली जाते. पोलिसांचे तसे रिपोर्ट्स आहेत आणि त्यानुसार आता पायाभूत सुविधा सगळ्या त्या पद्धतीच्या डेव्हलप केल्या जातात. एकंदरीतच आता हा उत्सव म्हणजे आज मी जर पाहिलं तर 11,000 कर्मचारी शासकीय निमशासकीय या उत्सवासाठी झटतायत पायाभूत सुविधांसाठी. त्यामुळे आता हा उत्सव एका विशिष्ट जाती धर्माचा
विचारांचा न पाहता आता हा महाराष्ट्राच्या एका मेन स्ट्रीमचा महोत्सव झालेला आहे आणि हा महाराष्ट्राचा मोठा उत्सव झालेला आहे. मुख्य उत्सवांमध्ये याचा समावेश होतोय आणि याला आता सर्वजण मान्यता देत आहेत. म्हणजे आता आपण पाहतोय गेल्या 2-5 वर्षामध्ये म्हणजे भीमा कोरेगावच्या हल्ल्यानंतर दंगलीनंतर सुद्धा यामध्ये इतर जाती धर्माच्या राजकीय पक्षांचे लोक सहभागी होताना दिसत आहेत. ते आमच्या इतिहासाचं गौरवीकरण करतायत आणि मागच्या 2 वर्षांमध्ये आणखी महत्वाची बाब आहे की जी आंबेडकरी अनुयायी म्हणून आमच्यासाठी अत्यंत महत्वाची की आमच्या इतिहासाला आता सरकार मान्यता देते. आमच्या शहीदांसाठी लाखो रुपयांची फुलं ते लावत आहेत. आमच्या शहीदांसाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये हे करतात आणि ज्या गोष्टीला सरकारची मान्यता आहे त्या गोष्टीला आता इतर उजव्या असू किंवा डाव्या असू किंवा कोणत्याही विचारसरणीच्या लोकांच्या असो त्यांच्या वादाला आता फारशी किंमत राहत नाही. उलट आता याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिखाण होते, सकारात्मक लिखाण होते आणि ते लिखाण जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचते. मागच्या काही वर्षांपासून आणि या वर्षी विशेषतः देशभरातून भीम अनुयायी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहेत. आजच जवळपास संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत 1.25 लाखाच्या आसपास लोक येऊन अभिवादन करून गेलेले. 30 तारखेलाच याची सजावट पूर्ण झालेली असल्यामुळे लोक आलेत. आता रात्री 12 वाजेपर्यंत पुन्हा 1.5-1.5 लाख लोक येतील. असा हा उत्सव आता वाढत चाललेला आहे. हा उत्सव वाढतो. इथून जवळच वढू आहे. वढूचा एक संदर्भ जो आहे तो याच्याशी जोडला जातो. तो नेमका इतिहास काय? आपण वडू या ठिकाणी संभाजी महाराजांचा जो काही आपण म्हणू शकतो त्यांचा खून करण्यात आला तर त्या खुनाचा बदला या ठिकाणी घेतला जातो असा इतिहास सांगितला जातो. परंतु या इतिहास मी आपल्याला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं इतिहास हा 2 प्रकारचा आहे. त्याचा देखील संदर्भ आहे. अजून देखील या इतिहासाशी बरेच संदर्भ जोडले गेलेले आहेत. परंतु त्याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत पूर्वी ज्या सगळ्या गोष्टी अन्यायाविरुद्ध एकवटल्या त्याच्यानंतरच्या ही युद्ध तेवढ्या त्यागाने हे युद्ध लढलं गेलं. खरा इतिहास हा आहे की बाबा अन्याय अत्याचार होत होते, कुठे चांगली वागणूक दिली जात नव्हती आणि संभाजी महाराजांचं देखील बलिदान नजरेसमोर ठेवून हे युद्ध लढलं गेलं आणि तेवढ्या ताकदीने ते लढलं गेलं आणि तेवढ्या ताकदीने ते जिंकलं गेलं असा इतिहास आहे. ही अस्मितेची लढाई होती कारण की तो जर काळ पाहिला पेशवाईचा की त्या सगळ्या कालखंडामध्ये एकूणच शूद्रातिशूद्र म्हणून किंवा तथाकथित खालच्या जातीतले म्हणून जो एक समाज गणला जात होता त्याला माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार नव्हता. मग अशा वेळेस हे सगळे महार सैनिक जे होते की ते ब्रिटिशांकडून लढले. महार रेजिमेंट ही आपल्याला आजही सैन्यामध्ये दिसते आणि मग ही अस्मिता 205 वर्षापूर्वी ज्या ह्या अस्मितेतनं ही एक ठिणगी जी त्यावेळेस पेटली. आता केवळ अस्मितेपोटी इथं मानवंदना देणं इतक्या पुरतं तर नक्कीच हे मर्यादित राहिलेलं नाहीये. आपण जेव्हा हा उत्सव भविष्यामध्ये कसा असेल याकडे पाहतो तर नेमकं केवळ अस्मिता जागृत करणं हा तुमचा उद्देश आहे का? त्यातून काय नेमकं तुम्हाला पुढे कसं घेऊन जायचंय? नाही, निश्चितच हा उत्सव आता अस्मितेसाठीचा उत्सव राहिलेला नाही. अस्मितेसाठी येणारा वर्ग जो आहे तो अत्यंत क्वचित आहे, जो ज्याची संख्या ही साधारणपणे 10-15% आसपासच असेल. परंतु उर्वरित समाज जो आहे आंबेडकरी समुदाय गेल्या 70 वर्षामध्ये आंबेडकरी समुदायाने फार मोठी प्रगती साधलेली, वैचारिक प्रगती साधली, आर्थिक सामाजिक आणि त्या प्रगतीला साधून आज या ठिकाणी केवळ अभिवादनासाठी येत आहेत. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की या लढ्याचे माझ्या दृष्टिकोनातून 2 महत्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा जो आहे तो 1818च्या लढ्याचा आहे. परंतु 1818च्या लढ्यानंतर दुसरा महत्वाचा टप्पा आहे की 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं, आमच्यामध्ये जो एक जागृतीचा विस्तव त्यांनी चेतवलेला आहे की तुम्ही कमी संख्येने जरी असलात परंतु तुमचा लढण्याचा हेतू प्रामाणिक असेल तर तुम्ही मोठ्या संख्येवर सुद्धा विजय संपादित करता. तीच प्रेरणा घेण्यासाठी, कारण आंबेडकरी समुदाय किंवा आंबेडकरी चळवळ ही एका मोठ्या प्रश्नावर काम करते की जो हजारो वर्षाचा प्रश्न आहे, जाती व्यवस्थेचा आणि जाती अंताचा प्रश्न आहे. त्या जाती अंताच्या लढ्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी याशिवाय दुसरं प्रामाणिक स्थळ कुठलं नाहीये. म्हणून मी गेल्या काही वर्षापासून येणाऱ्या अनुयायांशी बोलतोय, विचारवंतांशी बोलतोय, चर्चा करतोय. तर त्या सगळ्यांचा जो स्वर आहे तो केवळ आणि केवळ ही अस्पृश्यतेविरुद्धची लढाई जी आपल्याला एका नव्या प्लॅटफॉर्मवर व्यापक टप्प्यावर घेऊन जायची, त्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी येत आहेत. आणि जाती अस्मितेचा मुद्दा हा फक्त सोशल मीडिया वापरणाऱ्या काही लोकांपुरता मर्यादित राहिलेला, म्हणजे तो महत्वाचा मुद्दा आहे, तो अजिबात नाकारता येणार नाही. परंतु आता त्याच्या पलीकडे म्हणजे अस्मितेकडून विकासापर्यंत आता हा विषय येऊन गेलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या उत्सवामध्ये सर्वजण सहभागी होतो. मला जर विचाराल तुम्ही तर मला ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण प्राण्यांची जनगणना करतो, तसं या दिवशी आमच्यासारखा कार्यकर्ता आर्थिक सर्वेक्षण आमच्या समाजाचं करतो. कारण हा एकमेव आंबेडकरी चळवळीचा उत्सव आहे की ज्या उत्सवामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर जो आहे तो फक्त 1-2% होतो. उर्वरित जो सहभाग आहे तो मोर दॅन 95% हा ओन गाड्यांनी होतो, गाड्यांमध्ये. आणि मग आमच्या गाड्या म्हणजे 6 वर्षापूर्वी आम्हाला 4 पार्किंग पुरेसे होत होत्या, आज 19 पार्किंग झाल्यात. शेकडो एकरचं
पार्किंग झाली, पण ते आम्हाला पुरत नाहीये. म्हणजे आंबेडकरी समुदाय हा आर्थिकदृष्ट्या किती संपन्न झालेला आहे, सांस्कृतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या किती संपन्न झालेला आहे, त्याचं सुद्धा एक चित्रण आम्हाला या ठिकाणी दिसतं. आणि दुसरा शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे मला, की या उत्सवाचं एक गौरवीकरण आणखी मोठ्या प्रमाणात ह्यासाठी होतं की आज 31ची रात्र आहे. जगातली सगळी तरुणाई ही कोणत्या दिशेने आहे, कोणत्या व्यसनामध्ये चढलेली आहे, कोणत्या त्या झिंगमध्ये ते झिंगलेले आहेत, आणि इथे आंबेडकरी तरुण मात्र कोणत्या झिंगेत आहे. तर तो आपल्या पूर्वजांना अभिवादन करतोय, तो इतिहासापासून प्रेरणा घेतोय आणि दरवर्षी सामाजिक जाणीवा गोळा करून नव्या वर्षाची सुरुवात तो आजच्या दिवशी करतोय. असे वेगवेगळे पैलू आता ह्या उत्सवाला लागलेले आहेत आणि ज्याला जो पैलू सापडेल तो त्या पैलून जातोय. पण हे निश्चित आहे, केवळ अस्मितेपोटी या ठिकाणी येत नाहीयेत, तर या ठिकाणी आता अभिवादनासाठी लोक येत आहेत. अगदी खरं आहे की अस्मितेचं राजकारण हा एक भाग झाला किंवा अस्मिता जागृत करणं हा एक भाग झाला, पण यातून सांस्कृतिक राजकारण की जे आतापर्यंत दुर्लक्षित गेलं होतं ते सांस्कृतिक राजकारण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय. कुठल्या गोष्टी तुम्ही या माध्यमातून करताय, त्यासाठीचे प्रयत्न काय आहेत आणि तुम्हाला हे सांस्कृतिक राजकारण या माध्यमातून का गरजेचं वाटतं? हे पहा, आता प्रत्येक पक्ष असतील किंवा प्रत्येक नेता असेल, या ठिकाणी येणारा हा राजकीय हेतू साध्य ठेवूनच येतो. असे बरेच कमी माणसं आहेत याच्यामध्ये. जर आंबेडकर अनुयायी सोडला तर बाकीच्या येणाऱ्यांची मानसिकता काय असते ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. बरेच जण इथे मतांचं राजकारण करण्यासाठी येत असतात, काही जण आपल्या भावना जपण्यासाठी येत असतात, काही जण दिखाव्यासाठी येत असतात. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते येण्याची. आणि आमची आंबेडकर अनुयायांची एवढीच मानसिकता आहे की आमच्या पूर्वजांनी हे लढाई लढल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला आत्मसन्मान मिळाला, आमची जे काही आम्हाला चांगली वागणूक या ठिकाणी मिळायला लागलेली आहे. आम्ही इथे आल्यानंतर आम्ही नवीन वर्षाची एक संकल्प करून जातो की येणारा काळ आमच्यासाठी आमच्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने आमच्यासाठी काम केलेलं आहे, त्यामुळे आमच्यासाठी ज्या पद्धतीने आमच्या पूर्वजांनी हे युद्ध जिंकून आम्हाला फ्रीडम मिळवून दिलेलं आहे, त्या पद्धतीनेच आमची त्याची जाणीव ठेवून आम्ही येणारं वर्ष जे आहे ते चांगली वागणूक देऊन, त्यांचा इतिहास जपून आणि चांगला प्रचार प्रसार करून, ह्या स्तंभाचा प्रचार प्रसार करून एकी हेच बळ हे दाखवण्याचा आम्ही आतापर्यंत वारंवार प्रयत्न करत आलेलो आहे. आम्ही गेले 20 वर्षापासून तरुण युवकांना हेच आवाहन करत आहोत की आपण नवीन वर्षाचं इकडे तिकडे मद्यधुंद होण्यापेक्षा, ऍक्सिडेंट होऊन मरण्यापेक्षा या ठिकाणी येऊन हा इतिहास समजून घ्यावा आणि एक नवीन संकल्पना आपण समाजापुढे मांडावी, एवढं आम्ही वारंवार करतोय. आज आपण जर बघितलं तर पूर्वी शेकडो यायचे, आज लाखोच्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. थोड्या वेळामध्ये इथे लाखोच्या संख्येने लोक येतील, मानवंदना देतील, हाच आमचा विजय आहे. काय आज रात्रीचा कार्यक्रम काय? कारण तुझ्यासारखे अनेक तरुण आज आपल्याला पुण्यातल्या एफसी रोड असेल, MG रोड असेल, या ठिकाणी जल्लोष करताना साजरा करताना पाहायला मिळतील. इथे मात्र चित्र आपण वेगळं पाहतोय. काय संदेश जो आहे तो इथून देत आहे? मुळात ही शौर्यभूमी, शौर्याचं प्रतीक. या ठिकाणी लाखो आंबेडकरी अनुयायी 1 जानेवारी रोजी अभिवादन करण्यासाठी येतात आणि काहीतरी मनात जिद्द असते, प्रेरणा असते, ती घेऊन जातात. आज आपण पाहतो 31 डिसेंबरच्या रात्री मोठी तरुणाई रस्त्यामध्ये मदधुंद होऊन मदमस्त फिरत असती, परंतु आंबेडकरी समाज गावाखेड्यातून राज्याच्या गावाखेड्यापासून कुठल्या गल्ली बोळापर्यंतचा सगळा तरुण निळा झेंडा हातात, निळा ध्वज हातात घेऊन या शौर्यभूमीला मानवंदन अभिवादनाची लाखोच्या संख्येमध्ये इथं येतो. तो का येतो की माझ्या पूर्वजांनी जो आमच्या स्वाभिमानासाठी जो लढा दिला, स्वाभिमानासाठी जी लढाई जिंकली, त्याचं कुठेतरी प्रतीक आणि शौर्य येतंय. तर आम्ही ते न करता आम्ही त्याच्यातनं व्यस्त होता इथून काहीतरी घेऊन जाऊ आणि इथून आम्ही नवीन वर्षाची सुरुवात घेऊ, ही प्रेरणा तो आंबेडकरी समाज घेत असतो. सकारात्मक सुरुवात जी आहे इथं आंबेडकरी जनता जी आहे ते करत असते. तुझ्यासारखे इतर मुलं जी आहेत ती आज 31st साजरा करतात, पण तुला इथं काय यावं वाटतं? 31st आहे, तो एक जल्लोषाचा एक वेगळा माहोल इथून काही अंतरावरती, किलोमीटरवरती आपण बाहेर गेलो की पाहायला मिळतोय, पण इथं मात्र एक वेगळं वातावरण. तुला का वाटतं इथं यावं? इथून काय प्रेरणा मिळते? इथून प्रेरणा अशी मिळते की 500 महारांनी जे आमचे शूरवीर होते त्यांनी जे संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतला किंवा हे केले, तर त्याच प्रेरणार्थ आम्ही इथं येतो की 31st साजरे करून रस्त्यावर दारू पिऊन फिरणे हे नाही. आम्हाला बाबासाहेबांनी सांगितले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मी स्वतः एक ग्रॅज्युएट आहे. मी स्वतः एक ग्रॅज्युएट असल्यामुळं मला ह्या गोष्टीचं पूर्णपणे ज्ञान आहे की आपण शिकलो किंवा मी एक गरीब घरातनं आलेलो आहे. का तर गरीब घराण्यातनं आल्यामुळं मला ह्या गोष्टीची जाण आहे की मला काहीतरी करायचं, काहीतरी करायचं. त्याच्यामुळं शिकायचं, संघटित व्हायचं, संघर्ष करायचं, हे बाबासाहेबांच्या तत्वावर मी चालणारा एक एज्युकेटेड. काय वाटतं इथे की उद्या सगळे, आज शेवटचा दिवस आहे या वर्षातला आणि उद्या नवीन वर्ष सुरू होईल, तुम्ही आज इकडे आलेला आहात, कुठून आलायत आणि कधीपासून इथे येत आहे?
मॅडम, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी आता एक दुपारी निघाले आणि आता पोहोचते. तर मी 1-2 दिवस इथं माझ्या जे बंधू आणि भगिनी येणार आहेत त्यांना काही कमी जास्त नको पडायला म्हणून मी 2 दिवस थांबणार आहे. आणि इथं यायचं म्हटल्यानंतर एक आता काटा येतोय अंगावरती की आमचा इतिहास, आमचे पूर्वज इतके शूरवीर होते आणि आत्ताची जी पिढी आहे ती दारूच्या आहारी गेलेली आहे. आज 31 साजरा करताय आणि काही तर धर्मांतर करून तिकडं दुसऱ्यांचं गुणगान गात आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला जो संदेश दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याप्रमाणे आपण एक मोठ्या लेवलला जावं आणि समाजात प्रतिष्ठित म्हणून जगावं, इतकंच माझं म्हणणं राहील. राहुल, तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला होता, तो म्हणजे आर्थिक सक्षमतेचा, की या माध्यमातून की तुम्ही तो एक आढावा घेता की समाज जो आहे तो कशा पद्धतीने आर्थिक सक्षम झालेला आहे. हा त्यासाठीचा एक महत्त्वाचा दिवस म्हणतो. नेमके कुठले कुठले घटक जे आहेत ते त्यासाठी महत्त्वाचे ठरतात? म्हणजे आजचा दिवस जो आहे तो आणखीन कशा पद्धतीनं महत्त्वाचा हा आंबेडकरी अनुयायी आणि इतर सगळ्या समाजासाठी तुम्ही पाहता त्याकडे? मला आंबेडकरी समुदायासाठी आजचा दिवस हा फार महत्त्वाचा यासाठी वाटतो की आंबेडकरी समाजाचं नेहमी अवहेलना करण्यासाठीच सर्वेक्षण केलं जातं इतर लोकांकडून. तर त्यांनी ते आता बदलायला हवं. म्हणजे 31 डिसेंबर किंवा वर्षाची नवी सुरुवात किंवा संपूर्ण आठवडा इयर एंडिंगचा हा एका चांगल्या कॉजसाठी हा समुदाय येतोय. म्हणजे सोशली यांचं पोटेन्शियल जे आहे हे फार मोठं आहे. हे यांचा लढा, यांचे अस्तित्व, यांच्या जाणीवा या कोणत्याही परिस्थितीत मरून देत नाहीत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंतरबाह्य घट्ट बांधलेत, हा एक विचार आहे. आणि हे आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका, संघटित वा, संघर्ष करापासून ते सर्व प्रकारचे विचार ते या ठिकाणी घेऊन जातात. आणि जी लोक व्यसनांवर, जो समूह व्यसनांवर नियंत्रण मिळवतो, जो समूह हा आपल्या भावनांवर 100% नियंत्रण मिळवतो, तो समूह नेहमी प्रगतीपथावर जातो. आणि आज त्याची आम्हाला प्रचिती येते. म्हणजे 1 तारखेला मागच्या वर्षी आणि उद्या सकाळी सुद्धा येईल की अमेरिकेमध्ये शिकायला गेलेले स्पेस सायन्स पर्यंत आता आंबेडकरी तरुण शिकायला गेलेले आहेत. एवढं त्याचं कॅलिबर वाढलेलं आहे. मागच्या वर्षी आम्ही पाहत होतो की परदेशी शिष्यवृत्तीतून केवळ 75 जागा आहेत म्हणून केवळ 75 जण जातात का? आता आम्ही पुणे विद्यापीठाच्या इंटरनॅशनल सेल मार्फत डॉक्टर विजय खरे यांच्या मार्फत चौकशी केली, सर्वेक्षण केलं. तर महाराष्ट्रातून परदेशामध्ये विलायतेमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 3000पेक्षा जास्त आहे, जी इतर कोणत्याही विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे शेड्यूल कास्ट. आणि त्यातही बौद्धांचा टक्का फार मोठ्या प्रमाणात आहे. हे सगळं कशाचं द्योतक आहे? तर हे आंबेडकरी समुदायाच्या आर्थिक उन्नतीचं आणि सांस्कृतिक उन्नतीचं महत्व आहे. तुम्ही मागाशी तो प्रश्न विचारत होता की सांस्कृतिक तुम्ही मूल्य कसे करतात. आज आम्ही आमचा स्वतंत्र सांस्कृतिक प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. आज आंबेडकरी समुदायातल्या लोकांना ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला ते शैक्षणिक क्षेत्र असेल, म्हणजे स्पर्धा परीक्षा असतील, म्हणजे टीना डाबीपासून ते काल परवापर्यंत आलेल्या भंडारीपर्यंत सगळेजण UPSC MPSC क्रॅक करण्यामध्ये अग्रेसर आहेत. तो आंबेडकरी समुदाय आहे. गायन क्षेत्रामध्ये अनेक नावं घेता येतील, ते आंबेडकरी समुदायाची लोक आहेत. आता मला असं वाटतं की मेन स्ट्रीमचा जे समूह आहे, जो जातीपातीमध्ये अजूनही स्वतःला पाहतो, त्यांनी आता ह्या समुदायाकडे बघण्याची वृत्ती आता बदलली पाहिजे की हा समुदायाने प्रगतीचे सर्व मानदंड जे आहेत ते पुढारलेत. आणि निश्चित याला कारण महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचा स्वतःचा एक संस्कार आहे. महाराष्ट्रामध्ये काही लोक जातीवादी आहेत, निश्चित आहेत, परंतु मी देशाचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला महाराष्ट्र हा पुरोगामित्वाच्या दृष्टिकोनातून फार पुढे सरकलेला आहे. आणि याची मुख्य कारण म्हणजे संतांची परंपरा. त्याच्यानंतर दुसरी कारण म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा विचार, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची कार्यपद्धती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं धोरण, याच्यामुळे आंबेडकरी समुदाय हा फार मोठा गेलेला आहे. म्हणजे उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमधल्या शेड्यूल कास्टची परिस्थिती जर पाहिली आणि महाराष्ट्रातली जर पाहिली तर महाराष्ट्रातला शेड्यूल कास्टचा माणूस हा फार पुढे गेलेला आहे. म्हणजे आम्ही विदेशात, मी आताच तुम्हाला सांगितलं 3000 तरुण महाराष्ट्रातले परदेशी शिक्षणासाठी जात आहेत. आम्हाला परदेशाचं गुणगान फार महत्त्वाचं वाटतं, पण उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, या लोकांना अजूनही पुण्या मुंबईमध्ये शिक्षण घेणं फार मोठं वाटतं, महत्त्वाचं वाटतं. तर हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणाचा हा परिणाम आहे. आणि आम्ही आमची प्रगती गेल्या 75 वर्षामध्ये फार मोठी घेतली. आणि याला सगळ्यात महत्त्वाचे घटक म्हणजे आमची सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया, एकोपा आणि सरकारचं सहयोग. म्हणजे आता मी आंबेडकरी कार्यकर्ता आहे, फील्डवरचा कार्यकर्ता आहे, माझं कुठल्याच सरकारशी जमलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. पण तरीसुद्धा एक निरपेक्षपणे काही गोष्टी मान्य करावे लागेल. सरकार कुठलंही आलं तर घटनात्मक तरतुदींचा जो अवलंब आहे आणि त्याची अंमलबजावणी करणारी जी आंबेडकरी चळवळ आहे त्याच्या जोरावर आम्ही खूप मोठी प्रगती साधलेली आहे. अगदी खरं आहे हे. या अनुषंगानं कुठले कार्यक्रम जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी घेता, त्याचं नियोजन जे आहे ते कारण इतका लाखोनं जेव्हा समुदाय येतो तर नियोजन हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. हे सगळं नियोजन कसं होतं?
मुळात सुरुवातीला आम्हाला थोडेसे कष्ट पडले. ज्यावेळेस लाखो लोक एका ठिकाणी येतात आणि त्यांच्या सगळ्या नागरी सुविधा असतील, त्यांना येण्या जाण्याचं, राहण्याचं, खाण्याचं, पिण्याचं, त्यांच्या सुलभ शौचालयाचं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आम्ही मुळात स्थानिक युवकांना प्रशासन यापूर्वी कधीच या ठिकाणी लक्ष घालत नव्हतं. परंतु गेले 22 वर्षापासून आम्ही सर्व स्थानिक एकत्र येऊन जेव्हा आम्हाला समजला, हा इतिहास जेव्हा आम्ही समजून घेतला आणि जेव्हा आम्हाला समजलं की ही संख्या वर्षानुवर्षे वाढणारच आहे आणि ती वाढतीये, तेव्हापासून आम्ही याचं नियोजन चालू केलं खऱ्या अर्थानं. आणि याचं नियोजन आपल्याला घरामध्ये ज्या मुबलक गोष्टी लागतात त्या गोष्टी आम्ही ध्यानात घेऊन येणारा जो भीमसैनिक आहे इथे कसा आल्यानंतर कसं त्याला समाधान वाटेल किंवा त्याच्या गरजा कशा पूर्ण होतील आणि खऱ्या अर्थानं इथे जर आला तर त्याला हा इतिहास समजून सांगणे. अजूनही बरीच माणसं अशी आहेत की त्यांना हा इतिहास परिपूर्ण असा माहीत नसतो. इथं आल्यावर आम्हाला विचारलं जातं की इतिहास, त्यावेळेस त्यांना आम्ही हा इतिहास सांगतो. त्याच्यात आम्हाला खूप मोठं समाधान भेटतं की आलेला माणूस निश्चित. अश्विनी, की आलेला माणूस इतिहास विचार. खरंय अश्विनी. निश्चित अश्विनी, खूप खूप धन्यवाद. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. आज तुम्ही तिथे आहात, लोकांशी चर्चा करतायत, प्रत्येक अपडेट जे ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवतायत. तुर्तास धन्यवाद. कोरेगाव भीमा इथं आंबेडकरी अनुयायी मोठ्या उत्साहानं शौर्य दिन साजरा उद्या करणार आहेत आणि या ठिकाणी सगळेच जमणार आहेत. याचे प्रत्येक अपडेट न्यूज स्टेट महाराष्ट्र तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे. बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.